व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी देऊळगाव राज्यात भव्य प्रवचन. उपस्थित राहण्याचे डॉक्टर रामप्रसाद शेळके यांचे आवाहन. 15 मार्च रोजी देऊळगाव राज्यात राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे यांचे भव्य प्रवचन. नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजचा तरुण एका वेगळ्याच विश्वामध्ये रममाण झालेला आहे. कारण वैज्ञानिक प्रगती मानवाने खूप केली आहे, परंतु जगात एक अशी शक्ती आहे की ज्या शक्तीच्या माध्यमातून आपला हा जीवन प्रवास या ठिकाणी चालू आहे. परंतु कुठेतरी एक मानसिक दृष्ट्या म्हणा किंवा एक वैचारिक दृष्ट्या म्हणा, कुठेतरी एक पोकळी या ठिकाणी दिसते आणि कदाचित या पोकळीमुळेच आमचा आजचा तरुण वर्ग खूप व्यसनाधीनतेकडे वळालेला आहे. मेफॅड्रिन असेल, ड्रग्ज असेल, दारू असेल, असे अनेक जे व्यसनं आहेत, त्यामुळे आमची आजची तरुण पिढी बर्बाद होते. दत्तगुरू महाराजांच्या आशीर्वादाने राष्ट्रसंत जनसेवानंद हरिभक्त परायण सुभाष बाप्पा महाराज मलकापूर या ठिकाणचे सुभाष बाप्पा महाराजांचे चिरंजीव जनसेवानंद राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे यांचा सत्संगाचा कार्यक्रम 15 मार्च 2026 वार रविवार स्थळ आर्या लॉन्स या ठिकाणी आपण आयोजित केलेलं. आयोजनाचं जे मूळ उद्देश आहे तो हाच आहे की माझा तरुण, माझ्या जिल्ह्यातला तरुण या व्यसनापासून मुक्त व्हावा, कुठेतरी जी आध्यात्मिक शक्ती त्याला मिळावी आणि या आध्यात्मिक शक्तीतून त्याचं मानसिक विकास आणि मानसिक संवर्धन व्हावं. आपल्या आईवडिलांची सेवा त्याने करावी आणि कुठेतरी एकत्रित कुटुंब पद्धती ही या ठिकाणी विकसित व्हावी. कुठेतरी त्याच्या जी आध्यात्मिक त्याच्या मनामध्ये जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला आणखी बळकटी कशी आणता येईल याच्यासाठी या महाराजांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. माझी सर्वांना नम्रतेने विनंती आहे की एवढा मोठा कार्यक्रम आज आपल्या या ठिकाणी होतो आहे. मलकापूर दत्तला लाखोच्या संख्येने दर पौर्णिमेला लोक जातात, परंतु ती संधी आपल्याला आज देऊळगाव शहरामध्ये श्री बालाजी महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी उपलब्ध होते. माझं सर्व तरुणांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी यायचंय. खूप मोठा कार्यक्रम आहे. 15 ते 20 हजार लोकांची उपस्थिती या कार्यक्रमाला राहणार आहे. म्हणून माझं आव्हान आहे की या सत्संगाचा लाभ सर्व आमच्या तरुण मित्रांनी, सर्व माता भगिनींनी आणि सर्व आमच्या ज्येष्ठ लोकांनी घ्यावा, हीच कळकळीची विनंती या जिल्ह्याला, या मतदारसंघाला मी करतो आणि थांबतो. जय गुरुदेव.